झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यालगतच्या मोहाडी उपनगरात गुंडांचा धुमाकूळ, दहशत माजवून करताय नागरिकांवर हल्ले, मोर्चा काढून केली त्यांच्या हद्दपारीची मागणी। धुळे शहरालगत असलेल्या मोहाडी उपनगरात काही गुंडांनी प्रचंड दहशत माजवल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे। उपनगरात असलेल्या वाल्मिकी आंबेडकर वसाहत, गौड वस्ती, दंडेवाले बाबा नगर, म्हाडा परिसरातील दलित आदिवासी यासह त्या भागात राहणाऱ्या नागरिकांवर काही गुंड प्रवृत्तीची लोक दहशत माजवून अन्याय अत्याचार करीत आहेत। लुटमारी आणि मुलींची छेड काढण्यासारखे प्रकारही घडत असल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी अपर अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटून केली आहे। दहशत माजवणाऱ्या काही व्यक्तींची नावे देखील त्यांनी निवेदनात नमूद केली असून त्यांना हद्दपार करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे। मोर्चेकऱ्यांनी या संदर्भात सांगितले, एका घरी नातेवाईक आले असताना त्यांना धारदार शस्त्राने मारहाण करण्यात आली। त्यांच्या खिशातील मोबाईल, रोखीने पैसा हिसकवण्यात आला। मोहाडी परिसरामध्ये कायमस्वरूपी जो शिकलकर समाज आहे, बाधा समाज आहे किंवा तिथे गारुडी आणि कोळी समाज या मुलांची खूप दहशत निर्माण झालेली आहे। त्यामुळे सर्व रानमळा असेल, तिकी असेल, मोहाडी परिसर सर्व नागरिक असतील यांना त्यांच्यापासून फार धोका निर्माण झाला आहे। वारंवार पोलिसांनी तर निवेदन दिलं आहे पण त्याचा काय उपयोग होत नाही आहे। काल अशीच गंभीर घटना काल तिथे झाली आहे। तरी मोहाडी परिसरातील सर्व नागरिक, महिला, गोरगरीब, दीनदलित सर्व महिला इथे आज SP साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। SP साहेबांनी काल 8 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर त्याच्यामध्ये 3 आरोपी अटक केले अशी आम्हाला माहिती देण्यात आली व सदर गुंडांचा कायमस्वरूपी कसा बिमोड करण्यात येईल याचं पोलीस प्रशासन दखल घेईल असं आश्वासन सर्व मोर्चेकऱ्यांना, सर्व निवेदन देणाऱ्यांना आज काळे साहेबांनी हे दिलंय। गुंड प्रवृत्तीची ही मंडळी कुणालाही धमकावणे, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवणे, येणाऱ्या जाणाऱ्यांना अडवून मारहाण करीत त्यांची लुटमार करणे असे प्रकार करीत आहेत। यासाठी त्यांच्याकडे असलेले चाकू, कोयता, तलवार, गावठी कट्टा यांचा धाक दाखवला जातोय। इतकेच नव्हे तर पोलीस गाडीवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे। यामुळे या परिसरात राहणारे नागरिक तसेच रानमळा, तिकी गावातील रहिवाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे। या मोर्चात मोहाडीतील माजी नगरसेवक विनायक शिंदे तसेच रानमळ्याचे सरपंच प्रवीण पवार, प्रमोद सोनवणे, सुभाष मोरे, पुरुषोत्तम कोकरे, चंद्रकांत मुकुंदे, रवींद्र नेरकर, बाबूलाल अहिरे यांच्यासह मोर्चात महिलांचाही मोठा सहभाग होता। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।